नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे एक विषय घेऊन आली आहे की मेडिकल प्रवेशासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असू शकतो त्याच्याविषयी डिटेल सांगणार आहे आणि क्वालिफाईसाठी किती मार्काची पण आवश्यकता आहे तेही सांगणार आहे आणि त्याचबरोबर कॅटेगरीनुसार स्कोर किती असावा हे पण अगदी मी तुम्हाला सांगणार आहे। 2025मध्ये ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS अशा मेडिकल फील्डसाठी जर तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल तर त्यासाठी हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अगदी क्वालिफाईंग स्कोअरसुद्धा किती असावा लागतो त्याच्याविषयी डिटेल सांगणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। तर प्रथम इथं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, मी हे काढलेलं आहे पूर्णपणे MBBS, BDS, BMS, BHMS हे पूर्णपणे काढलेले आहे कोर्सेस। त्यासाठी ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी इथे 50% PCB मध्ये पर्सेंटेज पाहिजेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये आणि 300 पैकी 150 मार्क आवश्यक आहेत। हे झालं ओपन आणि EWSसाठी। आणि त्यानंतर कॅटेगरीमध्ये जसं की OBC आहे, SC ST VJ NT 1 2 3 ह्या ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यासाठी 40% PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये पाहिजेत आणि मार्क जर आपण पाहू शकाल तर 300 पैकी 120 मार्क त्या विद्यार्थ्याला तिथे आवश्यक असणार आहेत। आणि त्याचबरोबर PWDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे त्यांनी 45% दिलेला आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये आणि मार्क आपण पाहू शकतो 300 पैकी 135 मार्क PWDच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहेत। हे झालं 12वीचे मार्कांविषयी। आणि त्यानंतर नीट 2025चा स्कोर तुम्ही इथे मी काढलेला आहे। तो ओपन आणि EWS विद्यार्थ्यांसाठी इथे तुम्ही पाहू शकता 50% असणं आवश्यक आहे आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये OBC आलं, SC ST VJ NT 1 2 3 ह्या ठिकाणी 40% असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर PWDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 45% आवश्यक असणार आहे। आणि त्याचबरोबर इथे मी पुढे काढलेला आहे पुढचा जो कोर्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे BPTH, BOTH आणि BASLP ह्या सगळ्या कोर्सेससाठी PCBसाठी 12वी फक्त पास असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन मिळू शकतं। आणि त्याचबरोबर इथे तुम्ही पूर्णपणे नोट पहा म्हणजे लक्षात येईल, नो रिक्वायर ऑफ मिनिमम मार्क्स नीट 2025 फॉर ॲडमिशन। म्हणजे नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला अगदी कमी मार्क म्हणजे अगदी 10 मार्क 5 मार्कसुद्धा पडले तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होऊ शकतं, कारण तिथे नो रिक्वायर फॉर मिनिमम मार्क्स असं हे पूर्णपणे त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर BPO इथेही त्यांनी 12 म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 12वीमध्ये तिथे जस्ट इलिजिबल म्हणजे पास असलं तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होणार आहे असंही त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर क्वालिफाईंग स्कोअर काय असेल तर 2025मध्ये म्हणजे कालच आपली 4 मेला एक्झाम झाली आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आन्सर कीवरून आज लक्षात आलं असेल की किती आपला स्कोअर येऊ शकतो। पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडला आहे की मॅडम ह्या वर्षी पेपर तर अवघड होताच तर नक्कीच कट ऑफ कमी जाईल यात काही शंका नाही। पण त्याचबरोबर अगदी विद्यार्थ्याला क्वालिफायसाठी स्कोअर आवश्यक असतो। तर ज्या विद्यार्थ्यांना MBBS, BMS, BHMS, BUMS या मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ते क्वालिफाय स्कोअर असणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी कंपल्सरी असणार आहे। तर तो स्कोअर कसा असणार आहे, ओपन आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 110 ते 100पर्यंत असू शकतो आणि जे काही SC ST OBC VJ NT 1 2 3 या कॅटेगरीसाठी 90 ते 100 एवढे मार्क असतील तरीसुद्धा तो विद्यार्थी अगदी मेडिकल साठी ॲडमिशन घेऊ शकतो। अगदी ह्यावेळेस खूप कमी कट ऑफ जाणार आहे यात काही शंका नाही। आणि जो क्वालिफाईंग क्रायटेरियासुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा स्कोअर विद्यार्थ्यांचा कमी असला तरीसुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत आणि मेडिकल फील्डमध्ये ॲडमिशन घेऊ शकणार आहेत। पण हे अगदी मॅनेजमेंट जे आहेत किंवा डीम्ड कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी विद्यार्थी जस्ट इलिजिबलवाले विद्यार्थीसुद्धा तिथे ॲडमिशन घेऊ शकतात। आणि त्याचबरोबर अगदी 12वीमध्ये मार्क 150 असतील OBC आणि EWSच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अदर कॅटेगरीसाठी 120 असतील तेही विद्यार्थी अगदी पूर्णपणे तुम्ही त्या कंप्लीट त्या ह्याच्यामध्ये बसला तुम्ही क्रायटेरियामध्ये इलिजिबिलिटी ह्या ठिकाणी तर तुम्ही अगदी ॲडमिशन घेऊ शकतात मॅनेजमेंट आणि NRI कोठ्यामधून। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हा वैद्यकीय प्रवेशासाठी
एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा मी घेऊन व्हिडिओ आलेली आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी शेवटपर्यंत विद्यार्थी व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपपर्यंत सुद्धा तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. आणि ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.